हाय, नमस्कार मित्रांनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहे. डायरेक्ट आपण म्हणजे अगोदर पेपर कट करू, त्यानंतर ब्लाऊज पीसवर ते पॅटर्न ठेवून कट करणार आहोत. ते बघा, हे ब्लाऊज पीस मी अस्तर घेतले 80 सेंटीमीटर अस्तर आहे. त्यानंतर हे बघा, हा न्यूजपेपर घेतला आहे. तर न्यूजपेपर आपण मापा टाकून घेऊ. ही फोल्ड बाजू आहे, बॅकचा व फ्रंटचे दोन्ही सोबतच काढणार आहे. त्यासाठी अगोदर मी शोल्डर घेते. साडेपाच इंच शोल्डर आहे. त्यानंतर मोंढ्या देखील 5.5 इंच घेते. उंची घेऊन घेते लगेच 13.5 उंची, 1 इंच प्लस करून 14.5 मार्किंग करते. बघा, अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घेते. त्यानंतर इकडे देखील मोंढ्याचा अगोदर आपण चेक करून घेऊ. इथून 5.5च पाहिजे. पुन्हा परत सरळ लाईन ओढून घेऊ. आता यावर आपल्याला ह्या लाईनवर छातीचे माप टाकायचे. तर 36चा चौथा भाग 9 इंच झाले. 9 इंचावर एक मार्क करते. पुढे शिलाई मार्जिन 2 इंच. त्यानंतर कमरचं माप टाकायचं आहे. कमर आपली 28 आहे. तिचा चौथा भाग 7 इंच झाले. बॅकच्या टकसाठी 1 इंच, शिलाई मार्जिन 2 इंच. इथून आपण मोंढ्याचे आकार देऊन घेऊ. बॅकचा 1.5 इंचावर, फ्रंटचा 1 इंच. त्यानंतर पुढच्या गळ्याचं मार्किंग करायचं आहे. पुढचा गळा 5.5चा आहे. अर्धा इंच प्लस करून 6 मार्किंग करते. खाली इथून 2.5 इंचावर एक मार्क करायचा गळा रुंदीचं. त्याच्यानंतर वरतून 2.25 मार्किंग करते मी. गळा रुंदी खालून 2.5 घेतले, वरतून 2.25 घेते. बॉक्स बनवून घेते. त्यानंतर आता आपण गळ्याचा शेप देऊन घेऊ. राऊंडच गळा आहे. त्यानंतर मोंढ्याचे देखील आकार देऊन घेऊ. फ्रंटचं देखील आणि बॅकचं दोन्ही देऊन घेतले. त्यानंतर आता इथून आपण क्रॉसपट्टीचं मार्किंग करणार आहे. 1 2.5 मार्क करते आणि 1 3.5 वर करते. त्याच्यानंतर इकडनं देखील 1 2.5 मार्क करते. सरळ लाईन ओढून घेते. 2.5 जॉईंट करून घेते. त्यानंतर क्रॉसपट्टीला शेप देऊन घेते. त्याच्यासाठी हे बघा, असं फ्रेंच काऊ घेतलं. अशा पद्धतीने शेप देऊन घेतले. त्यानंतर कटोरीचं माप टाकायचं आहे. कटोरी आपली 5.5ची. बघ, 36 साईजला 5.5ची कटोरी. तुमच्या ब्लाऊजवर जसं कटोरीचं माप असेल तसं टाकलं तरी चालेल. त्याच्यानंतर पहिल्या मोंढ्यापासून 2.5 इंचावर, इकडनं वरती असं 1 इंचावर. हे बघा, आता हे सर्व मापे आपण जोडून घेऊ. कटोरीचा आकार देऊन घेऊ. अशा पद्धतीने त्यानंतर कट करून घेऊ. आता खालून उंचीची लाईन कट करते अगोदर, सर्वात अगोदर. त्यानंतर इकडनं फिटिंगची लाईन. बॅकचा मोंढा. त्यानंतर हे फोल्ड आहे ना, ते कट करून घेऊ, म्हणजे आपला बॅकचा पार्ट बाजूला होईल.
ते बघा बॅक पार्ट साईडला ठेवते मी. त्यानंतर आता फ्रंटवरची कटिंग करून घेते. अगोदर मोंढा कट करून घेऊ फ्रंटचा. त्यानंतर क्रॉसपट्टी कट करून घेते मी. पुढचा गळा कट करून घेते. त्यानंतर कटोरी कट करते. तर सर्व कटिंग झाली. मी क्रॉस कटोरी वाढवायला घेते. हे बघा कटोरी अशी तिरपी ठेवली. त्यानंतर ॲज इट इज जशी तशी ड्रॉ करून घेतली. हे बघा अशा पद्धतीने. आता आपण वाढवून घेणार आहोत कटोरी. तर त्यासाठी हे बघा इकडनं या साईडने 1.5 इंच एक मार्क करते. त्यानंतर इकडनं आयहुक पट्टीकडनं 1 इंच मार्क करते. वरती अर्धा इंच एक मार्क करायचे गळ्याच्या साईडने. त्यानंतर आता आपण ही मापे जोडून घेऊ अगोदर. हे बघा इकडनं देखील अर्धा इंच आपल्याला कटोरी जॉईंटसाठी असं वाढवून घेते मी. त्यानंतर याचं सेंटर काढायचं आहे आपल्याला. सेंटर काढलाय. सेंटरपासून खाली 1.5 इंच जायचंय. जोडून घेऊ अगोदर आपण दोन्हीकडले जे वाढवेल माप आहे ते. हे बघा अशा पद्धतीने आपली कटोरी वाढवून झाली. आता कट करून घेऊ तिला. गळ्याचं कट करून घेऊ अगोदर गळा. आयोग पट्टीकडला. त्यानंतर ही साईड तिरपी लाईन. हे बघा अशा पद्धतीने आपली कटोरी वाढवली. आता बाही घेऊ आपण. बाही कट करण्यासाठी अगोदर हा बॅकचा पार्ट घेतला आहे. वरतून अर्धा इंच सोडून देते. आणि हे बघा हा राऊंड मोजून घ्यायचा आहे आपल्याला बाही कट करण्यासाठी. किती आला आहे? 9 इंच. फ्रंटचा घेतला आहे. फ्रंटचा देखील मोजून घ्यायचा आहे वरतून अर्धा इंच सोडून. अशा पद्धतीने किती आलं आहे? 10 इंच. हे बघा हा बाही कट करण्यासाठी पेपर घेतला. ही फोल्ड बाजू आहे. फोल्ड बाजूवर बाहीची लांबी टाकते. 6.5ची बाही आहे. 7वर एक मार्क करते. बघा अशा पद्धतीने असा टेप ठेवायचा आहे. 7.5 मार्क करून अस्तरची बाही आहे त्याच्यामुळे 1 इंच प्लस केले. असं मध्य काढायचं आहे बघा अशा पद्धतीने. किंवा तुम्ही 7.5 म्हणजे 7.5 मार्क केले ना आपण. आतमध्ये 3 इंच कॅप हाईटसाठी मार्क करू. त्यानंतर बॅकचा राऊंड किती आला तर आपला 9 इंच. आतमध्ये शिलाई मार्जिन 2 इंच. चेक करून घ्यायचं आपल्याला. वरती किती आपलं 4.5 तर खाली देखील 4.5 आलं पाहिजे. 1 लाईन इतका फरक पडतोय. तर मी लाईन सरळ करून घेते. इकडनं देखील 1 लाईन सरळ करायची. त्यानंतर हे बघा जे 2 इंच अंतर घेतलं आहे आतमध्ये शिलाई मार्जिनचं ते हे बघा असं तिरपं जोडायचं आहे आपल्याला या लाईनपासून. आता ह्या लाईनचं सेंटर काढायचं आहे. असं टेप ठेवायचं आहे. असं सेंटर काढायचं आहे. त्यानंतर वरतून 1 इंच सरळ इथे एक मार्क करते. दंड घेर आहे आपला 5 इंच. शिलाई मार्जिन 2 इंच. त्यानंतर आता बाईचा शेप देऊन घेतली मी. 1 इंचापर्यंत सरळ ठेवायचं आहे. जिथून सेंटर काढला आहे तिथे असं सरळ खाली जायचं आहे. असा शेप देऊन घ्यायचा आहे बाईचा. हे बघा अशा पद्धतीने
पुन्हा आता फ्रंटचा देऊन घेते, बॅकचा देऊन घेतला. या दोघांमध्ये अर्धा इंच अंतर ठेवायचे. त्यानंतर आता ते जे आपण बॅकचा मोजला होता तो बॅकच्या बाहीच्या आकारावर ठेवून मोजून घेते मी पुन्हा एकदा 9 इंच. पुन्हा एकदा चेक करायचं आहे फ्रंटचं किती आलं होतं आपलं 10 इंच. हे बघा इथं 10 एक मार्क करते. या दोघांचा सेंटर काढायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने खाली जोडून घ्यायचं आहे बघा. आता आपली बाईची मार्किंग झाली, मी कट करून घेते. अगोदर बॅकचा कट करून घेते. त्यानंतर फ्रंटचा कट करते. आता अशा पद्धतीने आपली कटोरीची कटिंग बाहीची कटिंग झाली आहे. हे बघा आता आपल्या कटोरी ब्लाऊजच्या सर्व पॅटर्नची कटिंग झाली आहे. मी आता हे अस्तरवर कट करून घेत तुम्हाला दाखवते. कुठे काही वाढवायचे नाही आहे. फक्त हे बघा हा जो फ्रंट आहे याला कटोरी जॉईन करतो, इथून फक्त अर्धा इंच वाढवायचे. बाकीचे सर्व पॅटर्न जसेच तसे ठेवून ड्रॉ करायचे. मी आता अस्तरवर आणि ब्लाऊज पीसवर ठेवून कट करून घेते. हे बघा या पीसवरून अस्तरवर ठेवून कट करून घेते जशी त्याचे. मी तुम्हाला स्टिचिंग दाखवते. हे बघा अशा प्रकारे पॅटर्न ठेवून मी कट करून घेते. फ्रंटच्या बाजूने जिथून क्रॉसपट्टी अटॅच होती तिथं अर्धा इंच वाढवले आणि फ्रंटच्या बाजूने जिथं कटोरी अटॅच होती तिथं अर्धा इंच आणि क्रॉसपट्टी खालून अर्धा इंच. बाकी जसंच तसं हे बघू शकता जसंच तसं ड्रॉ केलं आहे मी. आता कट करून घेते आणि तुम्हाला ब्लाऊज पीसवर देखील कट करून स्टिचिंगला दाखवते. यावेळी बघा सर्व कटिंग करून घेतली, ब्लाऊज पीसवर देखील कटिंग केली आहे. तुम्हाला स्टिचिंग दाखवते. हे बघा मी इथं बॅक पार्ट घेतला आहे. आता बॅक पार्टला आपण कमरपट्टीला आणि गळ्याला दाबटीप देऊन देणार आहे. मी असं सरळ ब्लाऊज पीस ठेवलं आहे, त्याच्यावर अस्तर ठेवून कमरपट्टीला आणि गळ्याला शिलाई देऊन घेते आणि तुम्हाला दाखवते. बघा आता मी दाबटीप देऊन अस्तर देखील जॉईंट करून घेतलं आहे. आता बाही देखील सेम त्या पद्धतीने बघा अशी व्यवस्थित ठेवून घेते. बाईला देखील अस्तर जॉईंट करून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर बाही देखील आपण तयार करून घेतली. त्यानंतर हे बघा कटोरीचा फ्रंट पार्टची कटोरी घेतली. या बघा दोन्ही समोरासमोर ठेवून त्यावर असं ब्लाऊज पीस ठेवलं आहे आणि असे सर ठेवून आता कटोरी मी बाजूने पॅक करून घेते. त्यानंतर फ्रंट देखील हे बघा असे समोरासमोर ठेवून ब्लाऊज पीसला अस्तर जॉईंट करून घेते. बघा अशा पद्धतीने. आता हे बघा मी सर्व जॉईंट करून घेतलं आहे. त्यानंतर आता आपण कटोरीचा टक्स बघणार आहोत. इथं किंवा कटोरीला खालून 1.5 इंच एक मार्क केलं आणि 2.25 मार्क केलं आहे. बघा अशा पद्धतीने. आता शिलाई देऊन घेऊ, त्यावर व्यवस्थित लॉक करून घेऊ. डबल शिलाई द्यायची आपल्याला अशा पद्धतीने. हे बघा आपली कटोरी तयार झाली. त्यानंतर मी आता फ्रंट देखील घेते. हे बघा असं गळ्याकडून जॉईंट करत आणायचं आहे आपल्याला. अर्धा इंचाची टीप द्यायची. आपण जेवढी शिलाई मार्जिन घेतो तेवढीच आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायची आहे. कटोरीला फ्रंट जॉईंट करून घेते मी अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिनवर. त्यानंतर पुन्हा परत एकदा शिलाई देऊन घ्यायची अशा पद्धतीने. शिलाई देऊन घेतली. आता मी क्रॉसपट्टी घेते. सरळ फ्रंट आहे, सरळवरती सरळ अशा प्रकारे मी क्रॉसपट्टीचं कापड ठेवलं आहे म्हणजे ब्लाऊज पीसचं. त्यानंतर मधून अस्तरची क्रॉसपट्टी ठेवली आणि तिला आता खालून अशी शिलाई देऊन घेते. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. मी क्रॉसपट्टीला डबलचा अस्तर लावते, त्याने आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग छान येते. हे बघा अशा पद्धतीने. आता मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई देऊन घेते. क्रॉसपट्टी फ्रंटला जॉईंट करून घेते अशा पद्धतीने. त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने असं जमा करून त्यानंतर क्रॉसपट्टी अशी ठेवून
आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. म्हणजे जेवढी आपण क्रॉसपट्टी जॉईन करू ना तेवढी शिलाई आतमध्ये जाते, म्हणजे वरतून दिसत नाही. फिनिशिंग छान येते आपल्या ब्लाऊजची त्यासाठी. बघा अशा पद्धतीने. आता बाहेर कापड काढायचं आहे आपल्याला ते आतमधलं. हे बघा अशा पद्धतीने आपण फ्रंट तयार केला आहे. हे बघा आपली क्रॉसपट्टी शिलाई आतमध्ये गेली, त्याने आपली ब्लाऊजची फिनिशिंग छान वाटते. बघा आता मी इथं आळी हुक पट्टीसाठी असं कापड घेतलंय, त्याला एक टीप देऊन घेते. त्यानंतर हे बघा हुक पट्टीसाठी अर्धा इंच शिलाई देऊन घेते अशा पद्धतीने. परत दाब टीप द्यायची त्याला वरतून अस्तरला. आतमध्ये असं फोल्ड करायचं आहे ते बघा अशा पद्धतीने. त्यावर पुन्हा एकदा आपल्याला टीप देऊन घ्यायची. एक्स्ट्राचं कापड मी कट करून टाकत आहे. अशा पद्धतीने आपला फ्रंट तयार झाला आहे. आता हे बघा मी पायपिंगसाठी अशी पट्टी घेतली आहे, तिरपी पट्टी कापून घेतली, तिला एक साईडने अर्धा इंच फोल्ड करून टीप देऊन घेतली. त्यानंतर हे बघा अशी कड्याला जॉईंट करून घेते मी. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आपल्याला, त्याने आपली पायपिंग छान येते. बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आता वरतून हे बघा अशी पायपिंग फोल्ड करून आपल्याला टीप देऊन घ्यायची. पायपिंगवर शिलाई येऊ द्यायची नाही. हे बघा अशा पद्धतीने मी शिलाई देऊन घेते. एक्स्ट्राचं कापड कट करून घेते. अशा पद्धतीने आपलं फ्रंट तयार झालं आहे. सेम ह्याच पद्धतीने मी दुसरा देखील तयार करून घेते आणि तुम्हाला हे बघा फिटिंगच्या शिलाईसाठी दाखवते. हे बघा आता सरळवरती सरळ ठेवून शोल्डर पॅक करून घेते. अशी अर्धा इंचाची टीप देऊन वरतून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन असे व्यवस्थित शोल्डर लॉक करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ठेवलंय मी. आता हे बघा हे दोन्ही भाग चेक करून बघायचे, कमी जास्त असतील तर कट करून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने. आता बाही जॉईन करायला घेते मी. हे बघा जो बाईचा खोलगट भाग आहे तो समोरच्या फ्रंटच्या पार्टला आला पाहिजे. बघा बाईला कट्स करून घेतलंय म्हणजे सेंटरला, आणि मी आता ती सेंटर शोल्डरच्या लाईनवर ठेवून अशा प्रकारे अर्धा इंचाची शिलाई देऊन घेते. बाही जॉईन करून घेते. हे बघा अशा प्रकारे. हे बघा आपली बाही एकदम करेक्ट जॉईंट झाली आहे, म्हणजे कमी जास्त झाली नाही, कारण आपण माप मोजून व्यवस्थित घेतो त्यासाठी कमी जास्त देखील होत नाही. त्यामुळे आपली फिटिंगची शिलाई देखील खूप छान येते. जो बाही जॉईंट करण्याची जी शिलाई असते ती देखील सरळ येते, असे मागे पुढे पार्ट होत नाही. त्यासाठीच व्यवस्थित मापं घ्यायची असतात आणि कटिंग देखील पेपर कटिंग व्यवस्थित करायची असते. अशा प्रकारे बाही जॉईंट करून घेतली मी. आता आपण फिटिंगची शिलाई देणार आहोत. हे बघा बघू शकता आपला पार्ट किती सरळ आलाय, कुठेही कमी जास्त झालेलं नाही. आता आपण फिटिंगच्या शिलाईसाठी कमरला माप टाकणार आहे. टेप असा ठेवला आहे मी. 7 इंचची कमर आहे, त्याच्यावर 7 इंचावर एक मार्क करते मी. वरतून छातीचं माप 9 इंच आहे, तर 9 वर एक मार्क करते. बघा अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मी फिटिंगची शिलाईसाठी मार्किंग करते. त्याच्यानंतर बाहीचा दंडघेर 5 इंच आहे. हे बघा अशा पद्धतीने. बघा फिटिंगची शिलाई एकदम सरळ आली आहे आपली. तुम्ही देखील या पद्धतीने कटिंग करून ब्लाऊज शिवू शकता. खूप छान फिटिंग येते. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ स्किप न करता बघत जा. त्यामध्ये काही टिप्स सांगितलेल्या असतात, त्या नक्की फॉलो करा, जेणेकरून तुमच्या ब्लाऊजची फिटिंग छान येईल. हे बघा याच पद्धतीने मी आता दुसरा भाग देखील तयार करून घेते. हे बघा अशा प्रकारे मी ब्लाऊजचे
भाग तयार करून घेतला आहे. बघू शकता आपल्या फ्रंटच्या गळ्याचा लूक किती छान आला आहे आणि कटोरीला पफ देखील खूप छान पडला आहे. अशा प्रकारे आपलं ब्लाऊज तयार झालं आहे. फिटिंगची शिलाई देखील एकदम सरळ आली आहे. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट देखील करा. धन्यवाद.